की जय, गो माता की जय, गो माता, गो माता। गो माता, गो माता की जय, गो माता की जय। मॅडम मला पत्रक दिलं का? ते पत्रक द्या जरा. काय नेमका हेतू आहे? हा विषय असा आहे की गोसन्मान आव्हान अभियान हे पुऱ्या देशभर साधुसंतांच्या संकल्पनेतून मुद्दामधून सुरू झालेले आहे आणि आज दिनांक 27 एप्रिलला पुऱ्या देशातून एकाच वेळी सगळ्या तहसीलदारांना हे निवेदन दिले जाते की गोमातेला संरक्षित करण्यासाठी, गोमातेला राष्ट्रमाता करण्यासाठी, गोपालन मंत्रालयाची निर्मिती करण्यासाठी हे सगळ्या म्हणजे देशातील सर्व तालुक्यांमधून प्रत्येक तहसीलदारांना हे निवेदन दिले जाते, जेणेकरून गोमाता संरक्षित व्हावी. हेतू आहे सांगतो राष्ट्रमाता, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, कारण की गोमातेशिवाय हिंदुस्थान पूर्ण होत नाही. हिंदुस्थानची संस्कृती पूर्ण होत नाही आणि त्याचा इतिहासही पूर्ण होत नाही. त्यामुळे गोमातेला संरक्षित करावे, गोमातेला राष्ट्रमाता हा दर्जा द्यावा. की आपण ही सर्व ह्या आता पहिलं चरण झालं की 27 जुलैला जर का ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 27 जुलैला परत पुन्हा आपण कलेक्टर ऑफिसमध्ये सगळ्या जिल्ह्यातून येऊन त्यांना निवेदन देणार आहोत आणि तिथंही मागणी पूर्ण नाही झाली तर पुन्हा मुख्यमंत्र्यांना पूर्ण राज्यातून लोक येऊन निमंत्रण देणार आहे आणि तिथंही मागणी जर का तोपर्यंत पूर्ण नाही झाली, मागणी पूर्ण नाही झाली तर येत्या 27 फेब्रुवारी 2027 पासून दिल्लीमध्ये पंतप्रधान कार्यालय किंवा ज्या दिल्लीमध्ये तिथे सर्व देशातील 30,000 लोक एकत्र येऊन धरणी आंदोलन करणार आहेत आणि तिथे अगदी काही साधूंची अशी मानस आहे की तिथे प्राणत्यागाचा आंदोलनाची सुरुवात होणार आहे. या आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच आता एक आव्हान आहे की जोपर्यंत गोमातेला सन्मान मिळत नाही, सेवा मिळत नाही, सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन, हे अभियान थांबणार नाही. जय श्रीराम. गो माता की जय, गो माता की जय.